अध्यक्ष महोदय, मी आज आपल्या अभिनंदनाच्या ठरावावरती बोलत असताना मनापासून अभिनंदन करतो. आज या देशाचं वेगळेपण टिकून आहे त्याचं कारण असं आहे, की अनेक शाळा या देशानं बघितल्या. पण लोकशाही अत्यंत महत्वाची शाही या देशाच्या वाट्याला आली आणि संबंध जगामध्ये आपलं देश स्वतःचं वेगळेपण टिकवू शकला, वेगळेपण निर्माण करू शकला. त्याचं दुसरंही कारण असं आहे, की संसदीय पद्धत जी आपण कमावली, त्या संसदीय पद्धतीमुळे आपल्या लोकशाहीला एक वेगळं महत्व निर्माण झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो एकमताचा अधिकार आपल्याला सर्वांना दिला, त्या एकमताच्या माध्यमातून आपण जो अधिकार आपल्याला मिळाला त्याच्या माध्यमातून इथं सर्व सन्माननीय सदस्य बसलेले आहेत. अध्यक्ष महोदय, मी आपलं अभिनंदन करत असताना आपल्याला विनंती करेन, की आपण जसा सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान पटकावलेला आहे, तसा मी सुद्धा सर्वात तरुण सदस्य म्हणून या विधिमंडळामध्ये बसण्याचा मान पटकावलेला आहे. त्यामुळे तरुण अध्यक्ष म्हणून तुमचं सर्वात तरुण विधिमंडळाच्या सदस्याकडे बारीकपणाने लक्ष असेल, अशी विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी करतो. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, तुमचं लक्ष माझ्याकडे असावं याचं दुसरं कारण असं आहे, की आपण सुद्धा एक निष्णात वकील आहात. आम्ही सुद्धा वकिली पूर्ण करतोय. एक नंबर बाकावरती बसलेल्या वकिलांकडे जसं तुमचं लक्ष असतं, तसं याही वकिलाकडे लक्ष असू दे, अशी सुद्धा विनंती अध्यक्ष महोदय मी आपल्याला करतो. अगदी या